नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला थोडीशी हँडरायटिंग सुधारल्यासारखी वाटत असेल आता आणि थोडं कॉन्फिडन्सही बिल्ड झाला. स्टार्टला थोडंसं चुका व्हायच्या कॉन्फिडन्स नसल्यामुळे वगैरे किंवा फर्स्ट टाईम नर्वसनेस जास्त होती. त्यामुळे आता बऱ्याचशा चुका किंवा बऱ्याचशा इम्प्रूव्हमेंट केल्या गेल्या आहेत. तसेच तुम्हाला अजून काही इम्प्रूव्हमेंट्स वगैरे काही पाहिजे असेल तसं तर मला सजेस्ट करा. त्यानंतर आता आपण पुढचा पार्ट बघूया. हे ऑक्सिडेशन स्टेट, परत डबल साल्ट आणि कोऑर्डिनेट कंपाऊंडमध्ये डिफरन्स काय आहे आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची. आता जनरली तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची हे सेमच पॅटर्न आहे, याच्यात काही चेंजेस नाही आहेत. जे तुम्ही रेडॉक्समध्ये काढता तशाच टाईपचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा कॉम्प्लेक्स आहे K4FeCN6, तर K4 पॉझिटिव्ह असतो, त्यामुळे मग आता तो कन्सिडर न करता डायरेक्ट चार्ज घेतलेला आहे 4 मायनस या कॉम्प्लेक्सवर, कारण 4K प्लस असतात त्यामुळे 4 मायनस इथे कॉम्प्लेक्सवर चार्ज घेतला आहे. तर जनरली काय करायचं, हा जो चार्ज आहे कॉम्प्लेक्सवरचा चार्ज इक्वल टूच्या राईट साईडला लिहायचा. म्हणजे आता -4 हा चार्ज आहे, तर आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला लिहिला -4. तर आपल्याला Feचं काढायचं आहे ऑक्सिडेशन स्टेट किंवा चार्ज नंबर. तर Feचं x कन्सिडर करा आणि इकडचे पूर्ण प्लस करायचे. तर प्लस -6 का, कारण तुम्हाला सांगितलेलं CN मायनसचा ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते, त्यामुळे -1 हे 6 टाइम्स आहे. हे लिगँड 6 आहेत, त्यामुळे -1 × 6 -6 झालं इक्वल टू 4. म्हणजे काय, x प्लस और प्लस इनसाइड द ब्रॅकेट -6 इक्वल टू -4. तर हे प्लस और मायनस मायनस झालं, x -6 इक्वल टू -4 आणि हे -6 पलीकडे गेल्यावर -4 + 6 होणार. त्याचा आन्सर येणार x इक्वल टू 2. अशा प्रकारे कोणते कोऑर्डिनेट कंपाऊंडचे तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट वगैरे काढू शकता. तर तुम्हाला स्टार्टला सांगितलं होतं की नॉर्मल डबल साल्ट आणि कोऑर्डिनेट कंपाऊंडमध्ये डिफरन्स काय. तर डबल साल्टमध्ये काय होणार, इथं डज नॉट रिटेन देअर आयडेंटिटी इन ॲक्वियस स्टेट. म्हणजे ॲक्वियस स्टेटमध्ये ते डिसोसिएट होणार, त्यांचे प्रॉपर जे स्टेट आहे तसे राहणार नाही, त्या डिसोसिएट होणार कन्स्टिट्यूएंट आयनमध्ये. आणि हे रिटेन आयडेंटिटी, हे स्वतःची आयडेंटिटी तयार करून तशीच ठेवतं ॲक्वियस स्टेटमध्ये. तर रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ कन्स्टिट्युएंट आयन्स, म्हणजे हे इंडिव्हिज्युअल आयन्स त्या कंपाऊंडमध्ये किंवा त्या कॉम्प्लेक्समध्ये तयार झालेले पूर्ण कन्स्टिट्युएंट आयनमध्ये डिसोसिएट होतं. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगेल. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये हे डिसोसिएट कन्स्टिट्युएंट आयनमध्ये होत नाही. तर मोअर साल्ट हे एक्झाम्पल आहे. मोअर साल्ट म्हणजे काय, FeSO4.NH4 2 SO4 6 H2O. हे असं एक्झाम्पल. जेव्हा हे डिसोसिएट करणार तुम्ही, याला वॉटर ॲड करणार, तेव्हा कन्स्टिट्युएंट आयन Fe2+, NH4+ आणि SO4 2- असे कन्स्टिट्युएंट आयन तयार करणार. पण इथे काय होणार, कोऑर्डिनेट कंपाऊंडमध्ये हे K4FeCN6 टाइम्स हे कंपाऊंड आहे आपला. तर हा डिसोसिएट कसा होणार, हे 4K प्लस FeCN6 टाइम्स ब्रॅकेटवर 4- असा चार्ज. म्हणजे इथे तुम्हाला सांगितलं 4- चार्ज कशामुळे, इथं आपण K लिहिलं नाही, हे K प्लस आणि हे मायनस, हे कळालं. हे इंडिव्हिज्युअल त्यातलं CN हे आयर्न हे काय डिसोसिएट होणार नाही, कारण हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सेकंडरी व्हॅलेन्सीमध्ये येते, सेंट्रल पोझिशनला असतात. जे आयोडाइज होणार असतं ते फक्त K प्लसच होणार होतं. तर इथे एक्झाम्पल आहेत कार्नालाइट आणि पोटॅश ॲलम. कार्नालाइट काय आहे, KCl.MgCl2.6 H2O. पोटॅश ॲलम काय, K2SO4.Al2SO4.24 H2O. हे एक्झाम्पल तुम्हाला माहीत असू द्या, कारण हे 2 एक्झाम्पल तुम्हाला नंतर पण कामी येणार आहेत, त्यामुळे हे सध्या लर्न केलेले चांगलेच आहे. तर पुढे बघणार आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड, कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय की त्याच्यात काय विशेष आहे असं. सेंट्रल मेटल युजली ट्रान्झिशन मेटल. सेंट्रल मेटल हा युजली ट्रान्झिशन मेटल असतो. ट्रान्झिशन मेटल कोणते तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये सांगितलं होतं, डी ब्लॉक इलेमेंट हे ट्रान्झिशन इलेमेंट येतं. तर त्याचं कारण काय की एक्झिबिट मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट. तुम्हाला सांगितलं होतं मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट चेंज होतात. तुम्ही 3rd B पासून ते जवळपास परत 2nd B पर्यंत हे असे पूर्ण तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये सांगितलं त्याची व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असते, त्यामुळे मग ते वेगवेगळे कंपाऊंड तयार करू शकतात. आणि स्मॉल आयोनिक साईज आणि हाय चार्ज हे तुम्हाला सांगितलेलं लॅटाईस. लॅटाईसचं सांगितलं होतं तुम्हाला, लॅटाईस किंवा हायड्रेशन एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साईज. इथे बघा, स्मॉल आयोनिक साईज आणि हाय चार्ज म्हणजे काय की ह्यांचं लॅटाईस जास्त स्ट्रॉंग असतं, म्हणजे जास्त स्टेबल राहू शकतात. कारण जेवढं लॅटाईस स्ट्रॉंग तेवढं डिसोसिएट होत नाही, म्हणजे ते स्टेबल कंपाऊंड आहे. तोच 3rd पॉईंट आहे. दे फॉर्म व्हेरी स्टेबल कॉम्प्लेक्सेस, म्हणजे ते त्यामुळं एकदम स्टेबल कॉम्प्लेक्सेस तयार करतात. त्यानंतर वन्स कॉम्प्लेक्स आयन फॉर्म इलेमेंट लुजेस इज इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. म्हणजे एखाद्या इलेमेंटपासून जर एखादा कॉम्प्लेक्स तयार झाला, कोऑर्डिनेट कंपाऊंड तयार झाला, तर अगोदर तो जो प्रॉपर्टी तुझ्या स्वतःच्या दाखवत होता त्या प्रॉपर्टीज तो दाखवणार नाही, कारण तो डिसोसिएट होऊ शकत नाही. इंडिव्हिज्युअल त्याचे अस्तित्व नष्ट होऊन जातं. म्हणजे हे बघा, जेव्हा नॉर्मल Fe2+ जेव्हा NaOH सोबत रिॲक्ट केला जातो, FeOH
NaOH ट्वाइस असा कंपाऊंड तयार करतो, त्याला बोलतात ने टेस्ट, NaY टेस्ट. पण जेव्हा तो एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतो, समजा फॉर एक्झाम्पल Fe याच्यात आहे, हे कसं कंपाऊंड तयार केलं गेलं आहे, तर हा डिसोसिएट होत नाही, त्यामुळे तो हा ने टेस्ट दाखवू शकत नाही जेव्हा तो स्वतः एक कोऑर्डिनेट कंपाऊंड तयार केल्यानंतर. त्यानंतर कॉम्प्लेक्स रिटेन आयडेंटिटी और स्लाइट डिसोसिएशन, म्हणजे कॉम्प्लेक्स हा पूर्ण आयडेंटिटी रिटेन करतो किंवा स्लाइट डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन काय होतं, ते आयोनायझेशन स्पेअर मधले जे आयन्स आहेत ते आयोनाइज होतात किंवा ते रिप्लेस होतात, त्यामुळे ते डिसोसिएशन होतं. एक्झॅक्ट कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं डिसोसिएशन होणार नाही. तर काय दिलेलं, व्हेरी स्टेबल कंपाऊंड गिव्स स्लाइट डिसोसिएशन आणि लेस स्टेबल कंपाऊंड गिव्स डिसोसिएशन, नॉर्मल डिसोसिएशन. एकदम स्टेबल कंपाऊंड जर असेल, एकदम फर्मली बाउंड जर त्याचे बॉन्ड असतील, तर तो एकदम लेस क्वांटिटीमध्ये तो डिसोसिएशन दाखवणार. पण तिथे जर जर जास्त स्टेबल नसेल तर तो स्लाइट डिसोसिएशन दाखवणार. तो डिसोसिएशन एक्सटेन्सिव्ह म्हटलं तरी चालेल, एक्सटेन्सिव्ह डिसोसिएशन पण दाखवू शकतो तो. तर नेट चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन इज अल्जेब्रिक सम ऑफ चार्ज ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन, म्हणजे नेट सम काय, पूर्ण त्यांची इंडिव्हिज्युअल चार्जेसची जर बेरीज केली तर ती तुम्हाला नेट चार्ज म्हणून येते. नेट चार्ज किती ते तुम्हाला कळून जातं. चिलेट कॉम्प्लेक्सेस मोर स्टेबल दॅन नॉन चिलेट, तुम्हाला सांगितलं होतं चिलेशन. चिलेशन काय आहे की पॉलिडिनेट लिगँड जेव्हा रिंग साइज स्ट्रक्चर तयार करतो त्याला चिलेशन बोलतात, प्रोसेसला त्या चिलेशन बोलतात. आणि चिलेट कॉम्प्लेक्स हे नॉर्मल कॉम्प्लेक्सपेक्षा जास्त स्टेबल असतात. तर आता बघूया सिडविक इलेक्ट्रॉनिक थेरी. सिडविक इलेक्ट्रॉनिक थेरी, आता ही थेरी कशासाठी ते काय पूर्ण एक्सप्लेन करतो आणि पूर्ण थेरी तुम्हाला एक्झॅक्ट येऊन जाईल. तुम्हाला पुढचे कंपाऊंड्स वगैरे जे असतील ते कंपाऊंड्समध्ये किती लिगँड्स असणार, 6च का, ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही बोलता 6 फिक्स आहे, याची 4 फिक्स आहे, पण ती तशीच का, ते कारण त्याचं काय की सिडविक इलेक्ट्रॉनिक थेरी आपल्याला एक्सप्लेनेशन देणार की ते 6च का असणार लिगँड, तिथे 4च का असणार, 2च का असणार, 1च लिगँड का असणार, हे सगळे एक्सप्लेनेशन या थेरीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. की तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की त्याचं रिझन काय आहे की तिथे 4 कोऑर्डिनेशन नंबर तेवढाच असतो, मोस्ट कॉमन 4 आणि 6 का आहे, ते सगळं तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मिळून जाईल. तर तुम्हाला इथं लिगँड डोनेट इलेक्ट्रॉन पेअर किंवा पेअर्स. पेअर म्हणजे सिंगल पेअर किंवा पेअर्स. एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे कन्सिडर करा. इलेक्ट्रॉन पेअर टू सेंट्रल मेटल अँड धस फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड, म्हणजे लिगँड जो आहे तो इलेक्ट्रॉन पेअर किंवा लोन पेअर तो सेंट्रल मेटलला डोनेट करतो आणि तेव्हा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हे याचं मेन कन्सेप्ट आहे सिडविक इलेक्ट्रॉनिक थेरी, किंवा ही याच्यावरून तुम्हाला काढता येते, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबरवरून तुम्हाला काढता येणार. तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर काय, Z मायनस X प्लस Y. तर इथं Z काय आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल, सेंट्रल मेटलचा ॲटॉमिक नंबर. X काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट, म्हणजे तो जेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्म करताना जेवढा किंवा आयोनाइज झाला किंवा ऑक्सिडेशन स्टेट त्याची प्लस झाली तर ती किती इलेक्ट्रॉन लॉस केले त्यानं, तर सेंट्रल मेटलनं ते, म्हणजे त्याच्यावरचा चार्ज समजा 2 प्लस असेल सेंट्रल मेटलवर चार्ज, तर 2 इलेक्ट्रॉन त्याने लॉस्ट केले, म्हणजे मग X ची व्हॅल्यू 2 येईल. Y काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगँड, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, प्रत्येक लिगँड हे सेंट्रल मेटलला एक लोन पेअर डोनेट करतो. तर एक लिगँड असेल तर त्याचे 2 इलेक्ट्रॉन, कारण की एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 2 लिगँड असतील तर 4 इलेक्ट्रॉन, अशा प्रकारे कन्सिडर करा. त्यानंतर एक्झाम्पल तुम्हाला FeCN 6 टाइम्स 4 मायनस याच्यावर. तर Z काय आहे, ॲटॉमिक नंबर काय आयर्नचा 26. त्यानंतर X काय, +2 का, कारण तुम्हाला पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं ते आपण याची ऑक्सिडेशन, या कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट काढली. मी प्रत्येक ठिकाणी हेच एक्झाम्पल घेतो कारण तुम्हाला प्रत्येक त्याचं एक्सप्लेनेशन हळूहळू सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या थेरीजमध्ये तुम्हाला कळून जाईल. नॉमेनक्लेचर करताना याचंच करणार, म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल याचं येऊन जाईल. तर Feची आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहिली होती +2 आलेली, तर इथं X किती आहे, +2, कारण त्याने तेवढे इलेक्ट्रॉन लॉस केलेत, म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस, तर ते 2. Y किती आहे, हे -6 किंवा हे टोटल 6 आहे. तर CN 6 बॉन्ड आहे, 6 बॉन्ड म्हणजे काय की 12 इलेक्ट्रॉन, म्हणजे किती झाले आपले 12 इलेक्ट्रॉन, म्हणजे Y आलं 12. तर इफेक्टिव्ह 26 - 2 + 12 = 36. आता हे 36 काय, तुम्हाला मी पिरियडिक टेबल केमिकल बॉन्डिंगमध्ये सांगितलं होतं, कोणताही ॲटम किंवा इलेमेंट नाही का तेवढं त्याचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं, नियरेस्ट त्याच्या इनर्ट इलेमेंट कोणता आहे त्याच्यासारखं त्याला नाही का स्वतःचं नाही का इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर तयार करण्यासाठी तो स्वतःला चेंज करत असतो. आणि अल्टिमेटली जेव्हा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्या इनर्ट इलेमेंटसारखं होतं तेव्हा तो स्टेबल असतो. म्हणजे इथे बघा आता 36 कशाचं आहे, क्रिप्टॉनचं ॲटॉमिक नंबर 36, म्हणजे हा 36 जेव्हा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर तेव्हा तो स्टेबल असणार.
तर इथे अकॉर्डिंग टू इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर सेंट्रल मेटल ॲक्सेप्ट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम लिगँड टिल इट ॲक्वायर्स द नियरेस्ट इनर्ट गॅस ॲटॉमिक नंबर. म्हणजे हाच कन्सेप्ट आहे की तोपर्यंत इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो जोपर्यंत त्या नियरेस्ट ॲटॉमिक नंबर सारखा इनर्ट इलेमेंट सारखा ॲटॉमिक नंबर तयार करत नाही, तोपर्यंत तो ॲक्सेप्ट करायची ताकद ठेवतो. आणि ते नोट काय येतं, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज युजफुल टू फाइंड पॉसिबल लिगँड अराउंड सेंट्रल मेटल. म्हणजे याचा यूज कशासाठी होतो की इफेक्टिव्ह सेंट्रल मेटलवर किती जास्तीत जास्त लिगँड अटॅच होऊ शकतात ते बघण्यासाठी याचा यूज होतो. म्हणजे तुम्हाला कळून गेलं की आधी 36पर्यंत येणार, जेव्हा याचं 36 होणार तेव्हा बघायचे लिगँड्स किती, ते लिगँड्स किती 6, तशा टाईपचे ते लिगँड जास्तीत जास्त लिगँड किती ॲक्सेप्ट करू शकतो त्याच्या नियरेस्ट इनर्ट इलेमेंटच्या ॲटॉमिक नंबरपर्यंत त्याचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर होईल अशा पद्धतीनं तो स्वतःला अरेंज करतो आणि तेवढे लिगँड तयार करायची क्षमता ठेवतो. हे तुमच्याकडे एक्झाम्पल्स आहेत, तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल दिले, त्याला ॲटॉमिक नंबर हे सगळं झेड दिले, एक्स दिले, वाय दिले, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर जवळपास ते हे इनर्ट इलेमेंटचे आलेले आहेत. हे तुम्ही एक्झाम्पल स्वतः सॉल्व करा, स्वतः बघा आणि स्वतः सॉल्व करा. तुम्हाला जर हे अक्षर दिसत नसेल हँड रायटिंग तर तुम्हाला सांगतो NiCO4 आहे, हे FeCN 6 टाइम्स ब्रॅकेटवर 4 मायनस कॉम्प्लेक्सवर, नंतर CONH3 6 टाइम्स कॉम्प्लेक्सवर 3 मायनस आहे, ZnNH3 4 टाइम्स कॉम्प्लेक्सवर +2 आहे, PTNH3 4 टाइम्स कॉम्प्लेक्सवर +2 चार्ज आहे. तर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि हे कळून येईल. आणि काही एक्सेप्शन्स आहेत की ते तसे फॉलो करत नाही, एक्झॅक्ट तो रूल फॉलो केला जात नाही, तर ते एक्सेप्शन्स पण तुम्हाला देऊन ठेवतो. आयर्न, कॉपर आणि प्लॅटिनम हे यांचे कंपाऊंड कोणते, FeCN 6 टाइम्स ब्रॅकेटवर 3 मायनस आणि CuNH3 4 टाइम्स ब्रॅकेटवर +2, प्लिटी NH3 4 टाइम्स आणि ब्रॅकेटवर +2 यांचं 35. इथं 36 असतं, इथं 36 आहे नियरेस्ट, पण इथं 35 आणि इथं 84 आहे, इथं 86 असलं. तर हे एक्सेप्शन्स आहेत. तुम्हाला हे नॉर्मल एक्झाम्पल्स फॉलो करणारे एक्सेप्शन्स पण तुम्हाला कळाले, तुम्हाला थेअरी कळाली, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कळाला, त्याच्यानुसार आता तुम्ही हे सॉल्व करू शकता आणि तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की कोणत्या, आता पूर्ण तुम्हाला कळेल कोऑर्डिनेशन नंबर काय, ऑक्सिडेशन स्टेट काय असते, आयोनायझेशन स्टेट काय असते, मॅक्झिमम किती जास्त लिगँड तयार करू शकतो, कोऑर्डिनेशन नंबर काय असतो, कोऑर्डिनेशन लिगन्सी काय असते, हे सगळे पॉईंट तुम्हाला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये कव्हर झालेले आहेत. आणि हा व्हिडिओ जेव्हा संपेल तेव्हा जवळपास 50 to 60% हा चॅप्टर संपलेला असेल आणि पुढचं ते एकदम फास्ट आपण हळूहळू फास्ट घेऊन टाकू. जास्त काही करायची गरज नाही. तिथं CFT आणि आयोनायझेशन हे जास्त थोडं इम्पॉर्टंट आहे, तेवढं बघितलं की बाकी हा चॅप्टर संपून जातो. जवळपास पुढच्या 2 व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर संपून टाकू.